नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। MSCB म्हणजे MSCBचे जे काही विभाजन झालं आहे 2004-5 मध्ये, त्यानंतर महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये MSCDCL किंवा महाडिस्कॉम म्हणतो, त्यानंतर MSCTCL किंवा महापारेषण म्हणतो किंवा महाट्रान्सको म्हणतो आणि त्यानंतर MSPGCL म्हणजे ज्याला आपण महानिर्मिती और महाजनको म्हणतो। ठीक आहे, तर असे 3 कंपनीमध्ये विभाजन झालेले आहे। तर त्यामध्ये या तीनही कंपनीमध्ये टेक्निशियन म्हणजे ITI बेसवरची पोस्ट असते, त्यानंतर तुमचं JEE म्हणजे डिप्लोमा बेसवरची पोस्ट असते इलेक्ट्रिकल सिव्हिल, त्यानंतर तुमचं AE म्हणजे इलेक्ट्रिकल सिव्हिल बेसवर किंवा इलेक्ट्रॉनिक बेसवर आणि जेनकोमध्ये म्हणजे महाजेनकोमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे सुद्धा इलेक्ट्रॉनिकसुद्धा अलाउड असते, मेकॅनिकलसुद्धा अलाउड असते। ठीक आहे, तर यामध्ये वरच्यावर वॅकन्सी म्हणजे बघा, जसं MPSC UPSC आहे तसं दरवर्षी इथे वॅकन्सी येत नाही। 2-3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर एखाद्या वेळेस वॅकन्सी येते किंवा कधीकधी 2 वर्षामध्ये 2दा सलग वॅकन्सी येऊ शकते, जसं यावेळी झालेलं आहे। तर यामध्ये रिसेंटली साधारण 22, 23, 24 आणि आता हे 25 मध्ये आता महाट्रान्सकोच्या नॉन टेक्निकलच्या पोस्ट आल्या आणि सिव्हिल AEच्या पोस्ट आलेल्या आहे। सलग 3 ते 4 वर्षापासून किंवा 3 वर्षापासून सलग इथे वॅकन्सीज येत आहे विविध पोस्टसाठी। त्यामध्ये आपण 21 पासून म्हणजे 2021 पासून सांगतोय की वॅकन्सी येणार आहे, कारण की वॅकंट पोझिशन ह्या भरपूर जास्त होत्या आणि गॅपसुद्धा बऱ्यापैकी पडलेली होती मधल्या पिरियडमध्ये किंवा 2022च्या आधी त्यांनी ST ड्राईव्ह घेतलेले होते, म्हणजे ST कॅटेगरीच्या वॅकन्सीज स्पेशली आलेल्या होत्या। तर त्यापूर्वी साधारण 2-2, 3-3 वर्षाच्या गॅपनंतर या वॅकन्सी येतात। तर विद्यार्थी मित्रांचे किंवा मुलांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की आता वॅकन्सी येऊन गेलेल्या आहेत किंवा पुढे आता वॅकन्सी कशी येईल, जेणेकरून त्यांना आता प्रिपरेशन सुरू करता येईल। किंवा काही विद्यार्थी ITI मध्ये फायनल इयरला असतील इलेक्ट्रिशियन वायरमनच्या किंवा इलेक्ट्रिशियनच्या, किंवा काही BE इलेक्ट्रिकलला असतील, काही BE सिव्हिलला असतील किंवा डिप्लोमा लेवलला असतील। तर मित्रांनो, मुख्यत्वे सांगू इच्छितो की ITIच्या वॅकन्सी सर्वात जास्त निघतात यामध्ये, ITI इलेक्ट्रिशियन वायरमन बेसच्या, आणि तुमचं BE इलेक्ट्रिकल सिव्हिल बेसच्या वॅकन्सी बऱ्यापैकी जास्त असतात। सिव्हिलच्या कमी असतात परंतु इलेक्ट्रिकलच्या जास्त असतात। इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलच्या महाजेनकोमध्ये वॅकन्सीज असतात परंतु त्या खूप अल्प प्रमाणात किंवा कमी असतात, आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा सिव्हिलच्या वॅकन्सीजसुद्धा अतिशय कमी असतात। त्या महाजेनकोमध्ये निघतात JEEच्या पोस्ट आहे, ज्युनियर इंजिनियर किंवा डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, किंवा महावितरणमध्ये निघतात। महापारेषणमध्ये JEEची पोस्ट त्यांनी ॲबॉलिश केलेली आहे, म्हणजे JEEची पोस्ट ते काढतच नाही। ठीक आहे, यापुढे सुद्धा काढणार नाही आहे। ठीक आहे, तर मुख्यत्वे आताच्या वॅकन्सी 2-3 वर्षामध्ये येऊन गेल्या आहे, त्यामध्ये महाजनकोनी बऱ्यापैकी चांगली वॅकन्सी काढलेली आहे, महाजनको JEEच्या रूपाने। त्यानंतर टेक्निशियनच्या सुद्धा वॅकन्सीज काढलेल्या आहे, टेक्निशियन 3च्या, परंतु त्या अल्प प्रमाणात आहेत, खूप कमी प्रमाणात आहे, फक्त 800 पोस्ट त्यांनी काढलेल्या होत्या। आता अजूनही त्याची प्रोसेस सुरू आहे। आणि त्यानंतर महावितरणनी सुद्धा पोस्ट ह्या बऱ्यापैकी काढल्या, आपण कमी काढल्या किंवा काय काढल्या असं म्हणू शकत नाही, परंतु ठीकठाक काढल्या। परंतु महावितरणमध्ये किंवा महाडिस्कॉममध्ये भरपूर वॅकन्सी आहे, अजूनही भरपूर वॅकन्सी आहे, त्याच्यामुळे त्याचीसुद्धा शक्यता अजूनही आहे। बाकी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे सांगेल। बेस्ट कंपनी तिन्हीमधली जी सगळ्यात चांगली कंपनी आहे ती म्हणजे महापारेषण, ज्याला आपण महाट्रान्सको असे म्हणतो किंवा MSCTCL असं म्हणतो। तर ही जी कंपनी आहे याच्यामध्ये वॅकन्सी ह्या फार कमी निघतात, परंतु रिसेंटली त्यांनी 22 आणि 23 2 वर्ष सलग AEच्या वॅकन्सी काढलेल्या होत्या। आधी म्हणजे इलेक्ट्रिकलबद्दल बोलतो आहे, सिव्हिलच्या सुद्धा काढल्या, इलेक्ट्रॉनिकच्या सुद्धा काढल्या, परंतु त्या कमी होत्या। इलेक्ट्रिकलमध्ये आधी 170चा लॉट त्यांनी काढला, नंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी साधारण 400 जवळपास वॅकन्सीज काढल्या, आणि हा बल्कमध्ये आकडा होता, मोठा आकडा होता। एवढा मोठा आकडा, एवढ्या मोठ्या प्रमाणात ते वॅकन्सी काढत नाही। यापुढे जर वॅकन्सी निघालीही, बघा तुम्हाला मी आता ॲक्च्युली सांगतो काय आहे तो, की त्यामध्ये महावितरणमध्ये थोडीफार चान्सेस आहे की वॅकन्सी निघू शकतात JEEच्या आणि JEEच्या तरी महापारेषणमध्ये शक्यता ही अतिशय अल्प आहे। माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझं जे काही ओपिनियन आहे याबाबतीत, सजेशन आहे की पुढचे 2-3 वर्ष तरी महापारेषणची वॅकन्सी तुम्हाला दिसणारच नाही, ॲटलिस्ट AEची तरी। ठीक आहे, JEEची तर त्यात वॅकन्सी येतच नाही, आणि बाकी नॉन टेक्निकलच्या सध्या आलेल्या आहे। राहिला प्रश्न महाजेनकोचा, तर महाजेनकोमध्ये JEEचे जे काही तुम्ही आता बघत असाल टेलिग्रामवर वगैरे की वॅकंट पोझिशन वगैरे आहेत, कुठे तुम्हाला माहिती अधिकारामध्ये वॅकंट पोझिशन काढतात वगैरे, तर वॅकंट पोझिशन असतात, वॅकंट पोझिशन त्याच्यामध्ये नेहमीच असतात, खूप जास्त वॅकंट पोझिशन असतात, परंतु वॅकन्सी ते काढत नाही। जे एम्प्लॉई ऑलरेडी आहे त्यांच्याकडूनच ॲडिशनल चार्ज देऊन काम करून घेतलं जातं, त्याच्यामुळे नवीन वॅकन्सीज हे काढतच नाही। हे नशीब मुलांचं की ज्यांचं आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ITI झालं, त्यांचं खूप मोठं नशीब तुमचं की या वॅकन्सी इतक्या मोठ्या प्रमाणात आल्या, स्पेशली टेक्निशियनच्या किंवा विद्युत सहाय्यकच्या। महावितरणमध्ये 5300 पोस्ट काढल्या आणि महाट्रान्सकोमध्ये 2600 पोस्ट त्यांनी काढलेल्या आहे। खूप मोठ्या प्रमाणात ही वॅकन्सी होती मित्रांनो।
नशीब लागते इतकं मोठं वॅकन्सी यायला, येतच नाही. 5-5, 6-6 वर्ष वाट बघावं लागते, वॅकन्सी येत नाही. ITIची तरी कमीत कमी, BEची तरी येत राहते, EEच्या वगैरे बऱ्यापैकी 2-3 वर्षात एखादी ऑपॉर्च्युनिटी कुठे ना कुठे काही ना काहीतरी मिळत राहते. ठीक आहे. तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये जे विद्यार्थी फायनल इयरला असतील किंवा ज्यांचं सिलेक्शन आता झालेलं नसेल AEJमध्ये किंवा टेक्निशियन म्हणून विद्युत सहाय्यकमधून, तर त्यांच्यासाठी माझं एक सजेशन आहे की यापुढे ज्या वॅकन्सी येतील, सध्या तरी मला असं वाटतं की पुढचे 4-5 महिने, 6 महिने किंवा वर्षभर कुठलीच वॅकन्सी तुम्हाला बघायलाही मिळणार नाही, कुठलीच वॅकन्सी येणार नाही असं मला वाटते. कारण ज्या प्रोसेस आहे तीच अजून कंप्लीट झालेली नाही, जॉईनिंगची वगैरे बऱ्याचशी याची. त्यामध्ये महाजनकोमध्ये थोडंफार प्रोसेस कंप्लीट झालेली आहे JEEची, परंतु त्याचीसुद्धा वॅकन्सी सध्या तरी येणार नाही. 1 वर्ष कुठलीच वॅकन्सी येणार नाही. 26मध्ये मार्च 26 नंतर या वॅकन्सी येतीलच. ठीक आहे. परंतु माझं एक म्हणणं आहे की बरेचसे विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केले होते की सर आता कोर्सेस लावायचे आहे किंवा आता आम्ही फायनलला आहे, असं आहे, ऑफलाईन लावायचे, ऑनलाईन लावायचं आहे. तर मित्रांनो, ते डिसिजन तुम्ही घ्या. मी फक्त तुम्हाला माझं सजेशन देईल किंवा माझं मत सांगेल की कुठलाही कोर्स लावताना ऑनलाईन लावा की ऑफलाईन लावा, AEचा लावा की JEEचा लावा की टेक्निशियनचा लावा, सध्या कुठलाही लावू नका. कारण कसं आहे, तुम्ही ऑनलाईन जर लावला ना तर ते तुम्हाला फक्त 6 महिने व्हॅलिडिटी देतील. 6 महिन्याचा तुमचा कोर्स राहील. त्यानंतर तुमचं ते लेक्चर पण जातील आणि सगळं तुमचं म्हणजे ॲपचं तुमचा ॲक्सेसच चालला जाते. त्याच्यामुळे नंतर तुम्हाला जर 6 महिन्यानंतर गॅप पडली तर तुम्ही काहीच तुमच्या लक्षात राहत नाही, सगळं तुमचं ब्लँक होते. ठीक आहे. पहिला पॉईंट हा ऑनलाईनचा. ऑफलाईन जर केले तर ऑफलाईनसुद्धा तुम्ही 4-5 महिने करता, 6 महिने करता जास्तीत जास्त. 6 महिन्यानंतर जर वॅकन्सी आली नाही किंवा 6 महिन्यामध्ये वॅकन्सी आली नाही तर परत ते तुमचं बॅकमध्ये चाललं जाते. असे बरेच विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही कोर्स करायचा असेल, कुठलाही करा, ITI लेवलचा करा, B लेवलचा करा किंवा डिप्लोमा लेवलचा करा किंवा आणखी कुठला करा, नॉन टेकचा करा. जेव्हा वॅकन्सी येते ती महाजनकोची असो, महावितरण असो किंवा महापारेषण असो, त्यामध्ये थोडेफार काहीतरी अपडेट्स असतात की बा आता कुठंतरी काहीतरी वॅकंट पोझिशन आहे, इथून असं एक हे गेलेलं आहे, ऑर्डर गेलेली आहे किंवा वॅकंट पोझिशन काढा किंवा त्याच्यावर परमिशनची काहीतरी म्हणजे आपल्या हातामध्ये काही ना काही लागते किंवा इतर टेलिग्राम चॅनल थ्रू ते प्रसिद्ध केले जाते. त्यानंतर वॅकन्सी येते. एकदम काय एका रात्रीच काही वॅकन्सी येत नसतात किंवा जाहिरात येत नसते. त्याच्या आधीची जी प्रोसिजर असते, कधी काहीतरी वॅकंट पोझिशन असतात, कुठे झोनमधून त्यांना वॅकन्सी काढायची असते, कुठल्या पोस्टसाठी किती वॅकन्सी आहे, त्यानंतर परमिशनची प्रोसेस होते मंत्रालयातून. त्यानंतर परमिशन झाल्यानंतर मग अपडेट येते की बा अशा एक काहीतरी न्यूजपेपरमध्ये येते. भरपूर वेळ असतो. तुम्हाला एक अपडेट जर आता आली तर त्याच्या 5-6 महिन्यानंतर, 4-5 महिन्यानंतर वॅकन्सी येते. ठीक आहे. तर त्या पिरियडमध्ये तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. सुरुवातीला तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर फक्त सेल्फ स्टडी करा. भरपूर चिक्कार व्हिडिओज अवेलेबल आहे यूट्यूबवर, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये किंवा तुमच्या हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे की तुम्हाला ते गाईडलाईन मिळेल काय सिलेबस आहे MSCBचे किंवा तिन्ही कंपन्यांचं काय सिलेबस आहे. आपलेसुद्धा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर भरपूर आहे, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलवर, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. किंवा इतर बरेचसे आहेत जे तुम्हाला गाईड करतात, यूट्यूबर्स आहेत ते तुम्हाला गाईड करतात, शिक्षक लोक आहे, टीचर्स लोक आहे, त्यांचे व्हिडिओ बघा. त्याच्यावरून सिलेबस तुम्ही आधी काढा. त्या सिलेबसवरून जे फ्री व्हिडिओज अवेलेबल आहे त्याचा अभ्यास सुरू करा. मेन म्हणजे जे मेन टॉपिक आहे, पॉवर सिस्टीम आहे, बेसिक इलेक्ट्रिकल नेटवर्क सिस्टीम आहे किंवा मशीन्स आहे किंवा तुमचं मेजरमेंट वगैरे आहे, यावर थोडासा भर द्या. आधी सुरुवात इथून करून टाका, बेसिक सुरुवात इथून करा. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या 2-3 पोस्टसाठी, टेक्निशियन असो, JEE असो, AE असो, त्यामध्ये सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी हे जास्त आहे, लक्षात घ्या. कोर्सेस लावणारे विद्यार्थी आहेच, मी असं म्हणत नाही की त्यांचं सिलेक्शन नाही होतं, त्यांचं होते सिलेक्शन, डेफिनेटली होते. परंतु सेल्फ स्टडी म्हणजे सेल्फ स्टडीमध्ये आपण स्वतःला माहीत असते की आपला अभ्यास किती झाला आहे, की आपण कशामध्ये भर देऊ शकतो, कशात फोकस करायचं, नॉन टेक्निकल जास्त करायचं की टेक्निकल जास्त करायचं, हे स्वतः तुम्ही ॲनालिसिस स्वतः सुरू करा. आणि जेव्हा ॲडबद्दल, जाहिरातीबद्दल थोडंसं अपडेट येईल त्यानंतर कोचिंग लावा, त्यानंतर ऑफलाईन लावा, ऑनलाईन लावा, जे काही असेल ते लावा. ठीक आहे. त्याच्या आधी तुम्ही विनाकारणचा पैसा खर्च करू नका आणि विनाकारणचा वेळही त्यात घालू नका. तुम्ही स्वतःहून सुरुवात करून द्या. नंतर 5-6 महिन्यानंतर एखादा आणखी काही स्ट्रॉंग अपडेट आलं, ते अपडेट मी माझ्या याच्यात माहितीमध्ये असते, मी फॉलोअपमध्ये असतोच की कुठले काय अपडेट आहे. कारण मी 22पासून सुरू आहे माझं, 21-22पासून. त्याच्यानंतर या वॅकन्सी भरपूर आल्या होत्या आणि प्रत्येक वॅकन्सी जी सांगितलेली आहे ती प्रत्येक वॅकन्सी आलेली आहे. ठीक आहे. याच्यापुढे सुद्धा आपण तसंच आपलं कंटिन्यूमध्ये राहणार आहे. सध्या तुम्ही सेल्फ स्टडी सुरू ठेवा. तुम्ही कुठल्याही ब्रँचचे असा, म्हणजे ब्रँच म्हटल्यापेक्षा कुठल्याही तुमचं शिक्षण झालेलं असेल, BE असेल, डिप्लोमा असेल, तुमचं हे असेल ITI वगैरे, तर तुमचा अभ्यास सुरू ठेवा. असं समजू नका की वॅकन्सी येणारच नाही, वॅकन्सी येईल पण आता गॅप पडेल, बऱ्यापैकी गॅप पडणार आहे. 1 वर्ष पडेल की 2 वर्ष पडेल ते मी सांगू शकत नाही सध्या. पण तो काही अपडेट असलं की त्यानंतर तुमचे बॅचेस सुरू करा जर करायची असेल तर. आणि नॉन टेक्निकलच्या ज्या पोस्ट आहे, जसं LDC BA बेसवर जी क्लेरिकल पोस्ट येते ती, म्हणजे HR रिलेटेड ती पोस्ट असते. नंतर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, HR वगैरे या वॅकन्सी अजून आलेल्या नाही आहे. त्या वॅकन्सी येऊ शकतात. तिन्ही कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर HR किंवा तुमच्या LDC जे काय आपण म्हणतो LDC HR, त्या BA बेसवरच्या वॅकन्सी आहेत ते अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत. त्या येऊ शकतात पुढच्या काही ड्युरेशनमध्ये. आणि महाजनकोमध्ये नॉन टेक्निकलच्या पोस्ट अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत, त्यासुद्धा येऊ शकतात.
पुढच्या ड्युरेशनमध्ये, म्हणजे 6 महिन्यासुद्धा येऊ शकतात. पण तो टेक्निकलची पोस्ट सध्या तरी पॉसिबल नाही आहे. टेक्निकलच्या पोस्टला वेळ लागू शकतो. बाकीचे जे डिपार्टमेंट आहे, बाकीच्या ज्या कंपन्या आहेत, जसं आता नगर परिषद आहे, नगरपालिका आहे, किंवा तुमचं जिल्हा परिषद आहे, किंवा आणखी ज्या कंपन्या आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वगैरे त्यासाठी प्रिपरेशन करायचं असेल तर सध्या वॅकन्सी तिथे येऊ शकतात, पण तो आकडा अतिशय कमी असतो. एक 50-100 अशा वॅकन्सी तिथे येतात. सगळ्यात जास्त वॅकन्सी या MSc मध्येच येत असतात, तिन्ही कंपनीमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही अभ्यास सुरू ठेवू शकता, पण तो सध्या सेल्फ स्टडी करा. कारण की तुम्ही कोर्स जरी आता केला तरी 6 महिन्यामध्ये त्याची एक्सपायरी होऊन जाते, तो संपून जातो. त्यानंतर जर 6 महिन्यात गॅप पडली तर तुमचा अभ्यासाला काहीच अर्थ राहत नाही, तुमच्या कोचिंगला काहीच अर्थ राहत नाही. 15-20 हजाराचे कोर्सेसमध्ये तुम्ही घालवता, पैसा घालवता, परंतु त्याचा फायदा काहीच होत नाही. असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं भान ठेवा. आणि पुढे जे काही वॅकन्सी येणार आहे त्याचं छोटंसं जरी अपडेट असलं तरी आपण आपल्या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर त्याचं अपडेट घेऊनच येऊ. आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर सुद्धा आपण तसं अपडेट देऊच. ठीक आहे, तर तुमचे प्रश्न होते त्यामुळे मला फक्त स्पेशली हा व्हिडिओ घ्यावा लागला. वॅकन्सी सध्या कुठलीच येणार नाही आहे पुढचे काही महिने, परंतु जर थोडंसं जरी अपडेट असलं तरी आपण तुमच्यापर्यंत पोहोचूच. आणि मुख्य म्हणजे तुमचं जर एखादा आता तुमचा जॉब मिळालं, तुम्हाला आता कुठलं सिलेक्शन झालेलं नसेल, तुम्ही ITI असाल, BE असाल, तर थोडंफार प्रायव्हेटकडे वळायचा प्रयत्न करा. प्रायव्हेट जॉब सध्या घ्यायचा प्रयत्न करा. आणि प्रायव्हेट जॉब मिळाला तुम्हाला तर सोबत अभ्यास करा. सध्या सोबत अभ्यास केला तरी चालेल, कारण आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे. पुढे जेव्हा वॅकन्सी येईल तेव्हा तुम्ही फुल टाईम अभ्यास करू शकता किंवा पॅरलली सुद्धा सुरू करू शकता, सोबत अभ्यास. पण तो सध्या सेल्फ स्टडी करा आणि जॉबकडे बघा. म्हणजे तुम्हाला जे काही मिळत असेल, मिळू शकत असेल, जर तुम्ही पुणे मुंबईत गेले किंवा सिटीमध्ये असाल, संभाजीनगरला असाल, तर तिथे तुम्हाला जॉबचे चान्सेस जास्त राहतात, किंवा नागपूरला सुद्धा असतात. त्याच्यामुळे जॉब करून अभ्यास करा शक्यतो, कारण की आता वॅकन्सी आल्याशिवाय फुल टाईम अभ्यास करू नका, हे माझं मत आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्यावर उत्तर देऊ. त्यावेळेला आपण वेगळा व्हिडिओ घेऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि त्यानुसार ते अकॉर्डिंगली प्लॅन करू शकतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा नक्की, कारण की विद्यार्थी मित्र सबस्क्राईब करत नाही, बेल आयकॉन क्लिक करत नाही, त्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहितीच पडत नाही. धन्यवाद मित्रांनो.